हाय फ्रेंड्स, तर मी सरू आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही निघालेलो कारल्याला एकवीर आईच्या दर्शनासाठी. तर सकाळी पहाटे निघालो होतो म्हणून भूक लागली होती. मग ब्रेकफास्टसाठी फूड कोर्टला थांबलो. मग डोसा घ्यावा, मेंदूवडे घ्यावा की भजी घ्यावी की पाव घ्यावा म्हणून घेतला वडापाव. आता द्यायला तर गरम दिला होता पण एकदम पांचाट लागत होता. ठीक आहे, मग काय आमच्या गाडीमध्ये ते बसले होते दोन चिंटरू मिंटरू, तन्या आणि माहीर. या दोघांची खूप अशी मस्ती चालली होती. आणि एवढा मुसळधार आज पाऊस पडत होता रविवारी खूपच. आणि ते आमची दोन्ही चिंटरू झोपली होती. मग वाटेत एक छोटूसा फोटोशूट आणि रेससाठी आम्ही थांबलो टनलमध्ये. तर इथे खूप सारे असे आम्ही फोटो काढले आणि पोरं टनलमध्ये सनरूफमधून बाहेर निघाली होती. मग काय अशी मजा मस्ती करत आम्ही पोचलो कारल्याला. आणि आज संडे असल्यामुळे एवढी ट्रॅफिक होती, कमानीपासून ते एकदम पायथ्या मंदिरापर्यंत खूपच ट्रॅफिक होती आणि सर्व रोड असे जाम झाले होते. कशीबिशी गाडी आम्ही काढत पोचलो पायथ्याशी. आणि गर्दी देखील होती आणि त्यात पाऊस देखील होता म्हणून काही कळलेच नाही की काय. पायथ्या मंदिरात जातात एकदम प्रसन्न असं वाटलं. आणि आम्ही सगळेजण इथे रांगेत थांबलो होतो. म्हणजे आमची दुसरी मंडळी देखील होती आमच्यासोबत. एक गाडी मागे होती, एक गाडी पुढे होती, म्हणजे आम्ही सोबतच होतो. मग सर्वजण रांगेत लागून छान असं दर्शन घेतलं. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. माऊलीचं ते रूप पाहून खूप भारी वाटत होतं. आणि एवढा पाऊस पडत होता की बाहेर मंडप जो घातला होता ना, चक्क तो पूर्ण भिजून गळत होता. म्हणून सगळेजण छत्री घेऊन थांबले होते. आणि इथे आमची खीव म्हणजे आमची विजाभाऊची लाडकी लेक खीव, ती स्टार्टिंगला ओळख नव्हती म्हणून थोडीशी होती सॅड पण नंतर जी मस्ती करत होती ना, हसत बिसत होती, खूप भारी वाटलं. आणि ते आम्ही सर्वांनी छत्र्या घेतल्या आणि वरती जायला निघालो माऊलीच्या भेटीला. गर्दी होती आणि त्यात सगळ्यांच्या छत्र्या, खूपच भयंकर ती स्थिती होती. मग काय रांगेत लागलो, सर्वजण भिजलेल्या अवस्थेत रांगेत लागले. म्हणजे एकदम पवित्र होऊन आम्ही दर्शन घेतलं. मग एकदम फटाफट आमची लाईन पुढे गेली आणि छान असं प्रसन्न वाटत होतं सगळीकडे. आणि आम्ही सगळेजण रांगेत लागून आये आईलो असं म्हणत म्हणत पोचलो गाभाऱ्यात. आणि ते आईचं तेजस्विनी रूप खूप भारी मन भरून आलं होतं. नुसतं बघतच राहावं असं वाटत होतं. आणि बाहेर पूर्ण चिखल झाला होता. मग निघालो घरी जाण्यासाठी. मग वाटेत पाटील स्नॅक्समध्ये थांबलो आणि नाश्ता केला. आणि इथेच आमचा डे एंड केला. थँक्स फॉर वॉचिंग.